नमस्कार. आदित्य क्रिएटिव्ह आर्ट या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये असे सुंदर आसन बनवायला शिकवणार आहोत. तुम्ही तुमच्या देवघराची सजावट करू शकता. हे कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. प्रथम आपल्याला मॅजिक रिंग तयार करून घ्यायचे आहे. मॅजिक रिंग तयार करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चेन करायच्यात. 1 2. त्यानंतर आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायच्यात. या मॅजिक रिंगमध्ये टोटल आपल्याला 12 डबल क्रोशे करायचे आहेत. अशा प्रकारे 12 डबल क्रोशे तयार करून झाल्यात. त्यानंतर स्लिप स्टिच करायचे. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला 2 चेन करून घ्यायचे आहेत. 2 चेन केल्यानंतर त्या स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेकंड स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा 2 वेळेस करून घ्यायच्या. अशा प्रकारे सेकंड राऊंडमध्ये आपल्याला टोटल 24 डबल क्रोशा करून घ्यायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक स्टिचवर 2-2 डबल क्रोशा करायच्या आहेत. हा राऊंड पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. ज्या प्रथम 2 चेन घेतल्या होत्या त्या ठिकाणी स्लिप स्टिच करायचं आहे. स्लिप स्टिच झाल्यानंतर 2 चेन घ्यायच्यात व त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायच्या आहेत. त्याच स्टिचवर म्हणजे 2 वेळेस डबल क्रोशा करून घ्यायच्या आहेत. नंतरच्या स्टिचवर 1 डबल क्रोशा करायची. म्हणजे थर्ड राऊंड मध्ये फर्स्ट स्टिचमध्ये 1 व नंतरच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहेत. अशा प्रकारे टोटल 36 डबल क्रोशे करायचे आहेत. 36 डबल क्रोशा करून झालेले आहेत. त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून घ्यायचे. त्यानंतर 2 चेन करायच्यात. 2 चेन करून झाल्यानंतर सेकंड स्टिचवर डबल क्रोशा करून घ्यायच्या व नंतरच्या स्टिचवर 2 डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत आपल्याला. 1 2 व नंतर आता आपल्याला 1 डबल क्रोशे करून घ्यायचे. नंतरच्या स्टिचवर देखील 1 डबल क्रोशे करायचे. नंतरच्या स्टिचवर 2 डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. म्हणजे 2 वेळेस 1 डबल क्रोशा करायची व 1 वेळेस व नंतरच्या स्टिचवर 2 डबल क्रोशा करू. 1 1 2 1 1 2 अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड पूर्ण झालेला आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची. त्यानंतर स्लिप स्टिच करून तो धागा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कलर चेंज करू. दुसरा कलर यूज करू.
या ठिकाणी ग्रीन कलरचे उलन जोडून घ्यायचे. यामध्ये आपण 5 चेन करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5. त्यानंतर त्याच स्टिचवर आपल्याला एक डबल क्रोशा करून घ्यायचे आहे. व नंतर आपल्याला एक स्टिच सोडून सेकंड स्टिचमध्ये डबल क्रोशा करून घ्यायचे. डबल क्रोशा केल्यानंतर 2 चेन करायच्या व त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड पूर्ण झालेला आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर आपण स्लिप स्टिच करून हा धागा कट करून घेऊ. आता यानंतर आपण दुसरा कलर यूज करणार आहोत गुलाबाच्या पाकळ्यासाठी. या ठिकाणी पिंक कलरचा यूज करू शकता. आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. या ठिकाणी पिंक कलरचे उलन जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत. 2 3. त्यानंतर त्या स्टिचमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. 3 4 5 आणि 6. आपण ज्या ठिकाणी 3 चेन घेतले आहेत तिथून आपल्याला पिकॉक तयार करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला 3 चेन करायचे आहेत. 1 2 3. 3 चेन केल्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. व त्यानंतरच्या ह्याच्यात आपल्याला हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे आहे. त्यानंतर 3 चेन करायच्या. 3 चेन करून झाल्यानंतर त्या स्टिचमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6. त्यानंतर ते पिकॉक करून घ्यायचं आहे व त्यानंतर 3 चेन करून घ्यायचे आहेत. व नेक्स्ट स्लिपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. हा राऊंड पूर्ण झालेला आहे. त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायचे.
अशा प्रकारे देवासाठी आसन पूर्ण झालेले आहे. हे बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर यूज करू शकता. तुम्हाला हे आसन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईबर करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी अशाच नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे. बघा हे किती सुंदर दिसते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.